जर दूध उत्पादनासाठी गाय खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नुसती बाजारात जाऊन गाय खरेदी करणे योग्य नाही। त्या गायीला काही अंगाने पारखून घेणे कधीही फायद्याचे ठरते, नाहीतर उगीच पश्चाताप करण्याची वेळ येण्याची दाट शक्यता असते। आता यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात, या पाहायला गेले तर या गोष्टी खूप छोट्या आहेत, परंतु व्यवसायाच्या पुढील भवितव्यासाठी खूपच महत्त्वाच्या असतात। जसे की अनुकूल क्षमता, गायी तसे पाहायला गेले तर वेगवेगळ्या हवामानात जगू शकतात, परंतु गायीची वाढ, त्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि उत्पादन क्षमतेचा विकास हा अनुकूल वातावरणातच पूर्ण होऊ शकतो। जर तुम्हाला गायींची खरेदी करायची असतील तर ती एखाद्या आठवडे बाजारातून खरेदी करणे उत्तम ठरते। त्याचबरोबर गायींच्या अशा जातीची निवड करावी की ती जात आपल्या परिसरातील चारा, हवामान आणि पाणी या गोष्टीला एकरूप होऊ शकतील, अशा दुधाळ गायींच्या जातींची निवड करणे महत्त्वाचे आहे। गायीची निवड करताना तिचा जातीवंत गुणधर्म किती आहे यापेक्षा ती दूध उत्पादन किती देते याला महत्त्व द्या। तुमच्या गायीच्या गोठ्यातील सरासरीपेक्षा 20% अधिक दूध देणाऱ्या गायीची निवड व खरेदी करा। तुमच्याकडे नैसर्गिक चारा, वैरण मुबलक प्रमाण उपलब्ध असलेल्या वित्ताच्या हंगामात गाय खरेदी करावेत व बाजारातील दुधाच्या किमत्या किती आहेत त्यांचाही त्यावेळी विचार करावा। गाय विण्यापूर्वी आणि वेल्यानंतर 2 आठवड्याच्या काळात गायीची खरेदी व वाहतूक करू नये, यामुळे गायीचा गर्भपात होऊ शकतो किंवा लहान वासराला वाहतुकीचा आणि नवीन वातावरणाचा तो दगावू सुद्धा शकतो। परंतु गाभण गायी खरेदी करू नयेत, त्यामुळे गर्भधारणेसाठी कोणता वळू वापरला आहे याची माहिती कळत नाही। तसेच व्यालेल्या गायी विताच्या दुसऱ्या महिन्यानंतर खरेदी करू नयेत, त्यानंतर दूध उत्पादनामध्ये घट संभवते, त्यामुळे खरेदी करताना विताच्या पहिल्या महिन्यातच खरेदी करावी। गाय खरेदी करताना ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या वितामधील खरेदी करावी, परंतु दुसऱ्या वितानंतर किंवा 10 वर्ष या पुढील गायी खरेदी करू नयेत। तसेच कालवडी खरेदी करायची असेल तर 6 महिन्यांच्या आतील करू नयेत। अशा वेळी तोंडातील दात, शिंगांवरील वलय यावरून गायीच्या वयाचा अंदाज काढता येतो। तसेच गाय घेताना गायीचं आरोग्य सुद्धा पाहायची गरज असते। गाय खरेदी करताना ती अशक्त आहे का, अस्वंद आहे का, मंद निस्तेज डोळे असलेली व त्वचा काळवंडलेली असेल तर गाय खरेदी करू नये। शांत स्वभावाची, दोर न चघळणारी, स्वतःचे दूध न पिणारी असावी। तसेच इतर काही आजार आहेत का, जसे की बाळंतपणाचे विकार, बंद सड, त्वचेचे विकार, काही शारीरिक दोष असतील तर अशा गायी खरेदी करू नका। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मिंग महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।